हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरनं निवडणूक आयोगाची नोटीस। मात्र आम्ही जय भवानी शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाईलाही तयार, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं। मोदी शहा बजरंगबली आणि रामाच्या नावानं मतं मागतात, त्यावर काय कारवाई करणार? ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। पत्रकार परिषदेत ठाकरेंनी अमित शहांचा व्हिडिओही दाखवला। महायुतीकडनं दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खेळी। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतनं उमेदवारी देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिंदे गट दक्षिण मुंबईमध्ये ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडनं निवडणूक लढण्याची ऑफर, सूत्रांची माहिती। मिलिंद नार्वेकर कुठे जाणार नाहीत, नार्वेकर महायुतीत जाण्याबाबतच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। कुठली तरी खोली म्हणतात ती खोली आमच्यासाठी मंदिर, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर उद्धव ठाकरे महानालायक आहेत, चतुर्वेदी पाटणकरांवरती झालेल्या कारवाईनंतर ठाकरे बावचळलेत। फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाड यांचा पलटवार। पवार आणि ठाकरे झूड विद्यापीठाचे प्राध्यापक असल्याची ही टीका। पंतप्रधान होण्याचे फडणवीसांचं स्वप्न होतं, मोदी शहांना स्वप्न आवडलं नाही म्हणून पंख छाटून शिंदेंच्या हाताखाली मुख्यमंत्री केलं, राऊतांचा खळबळजनक दावा। मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप। तेरणा हॉस्पिटलमध्ये 16 रुग्णांवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया। सरकारचे 18 कोटी लाटले, ओमराजेंचा गंभीर आरोप। तर ओमराजे नौटंकी करण्यात माहीर, फौजदारी कारवाई करणार, राणा पाटलांचा इशारा। माढ्यामध्ये आमदार रणजितसिंग मोहितेंना भाजपनं प्रचारापासून दूर ठेवलं। भाजपचा मोहितेंवर अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा, तर ही अफवा असून रणजितसिंग मोहितेंसोबत बोलणं झालंय, बावनकुळेंकडनं स्पष्ट। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।